रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेनं 2007 पासून अनेक योजना अनेक गोष्टी राबवून आणि ग्राहकांच्याशी त्यांच्या इच्छेप्रमाणे गरजेप्रमाणे सेवा देऊन या वर्षी रत्नागिरी जिल्हा बँकेनं जवळजवळ 6,000 कोटीपर्यंतचा टप्पा व्यवसायाचा गाठलेला आहे. 5,855 कोटी हा एकूण व्यवसाय बँकेचा झालेला आहे. त्यामध्ये बँकेनं ठेवी ह्या जवळजवळ 3,357 कोटी आणि कर्ज व्यवहार 2,498 कोटी एवढा व्यवसाय आपण केलेला आहे. 93 कोटी 89 लाख इतका नफा झालेला आहे आणि नक्त नफा हा 32 कोटी 9 लाख इतका झालेला आहे. ही आर्थिक परिस्थिती ज्यावेळी आपण देतो त्यावेळी डिपॉझिटमध्ये 17% वाढ, कर्जामध्ये 14% वाढ, एकूण व्यवसायात 16% वाढ, त्याचप्रमाणे भाग भांडवलामध्ये 60% वाढ आणि गुंतवणुकीत 13% वाढ अशी वाढ झालेली आहे आणि एकूण व्यवसायात 16% वाढ झालेली आहे. या सर्व वाढीमध्ये सर्व संचालक कर्मचारी याचा सिंहाचा वाटा आहे आणि ग्राहकांचं आणि आपलं सगळ्यांचं सहकार्य आहे. नव्या येणाऱ्या संचालकांनी बँक ही बँक म्हणूनच चालवावी. बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण जर आलं आणि त्यामध्ये जर बँक अडकली तर बँकेचं भवितव्य फार उज्ज्वल राहत नाही. म्हणून बँकेत येणाऱ्या सर्वांनी कुठल्याही पक्षाचे असू देत त्यांनी बँकेचे काम हे बँकेचं काम म्हणूनच केलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं राजकीय हेतू त्यामध्ये न ठेवता काम केलं पाहिजे. बँकेमध्ये महत्त्वाचे कामं 3च असतात. एक, ठेवी गोळा करणे, कर्ज देणे आणि वसूल करणे. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या 3 गोष्टी पार पाडल्या बँकेला चांगले दिवस येतात हे माझी ठाम समजूत आहे. नवीन पिढी आल्यानंतर ती जर ज्ञानी असेल, अनुभवी असेल किंवा अभ्यासू असेल तर मार्गदर्शनाची तशी काही गरज पडणार नाही. पण आले कोण मार्गदर्शन द्या म्हणून तर आपण नक्की देऊ, मार्गदर्शन करू, त्याबद्दल काय चिंता बाळगायचे कारण नाही. पण मार्गदर्शनाची तशी गरज भासणार नाही असं मला वाटतं. माझी तरी इच्छा आहे, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आतापर्यंत आपण सहकार पॅनल म्हणून सर्व पक्षांचे एकत्र घेऊन आपण बँकेमध्ये आलो. तसेच सर्वांनी तो हेतू ठेवून करावा आणि सर्व पक्षाचे लोक चांगले सहकारात काम करणारे यावेत आणि बँक अशीच पुढे न्यावी अशी माझी इच्छा आहे. या माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये नवीन चेहऱ्यांना वाव द्यावा, नवीन तरुण पिढी सहकारामध्ये यावी असा एक हेतू असावा असं मला वाटतं. दुसरी गोष्ट त्यामध्ये फायदे असे आहेत की नवीन लोकांचे ज्या काही नवीन योजना असतील, कल्पना असतील, त्या कल्पनासुद्धा राबवता येतील. आणि तोटा असा आहे जर अनुभवान नसतील तर काही गोष्टी चुकीच्या जर घडल्या तर बँक अडचणीत सुद्धा येऊ शकेल. 15 शाखामध्ये 100% वसुली आहे.